राम राम मंडळी, कसे आहात? मस्त ना? तर मी पण मस्तच आहे. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. चॅनलचं नाव आहे राणी सावंत. तर आज आहे गुरुवार. मी दारामध्ये काढलेली ही अशी रांगोळी आहे. देवपूजा झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता ही खिडकीच्या बाहेरचं वातावरण आहे. आता एक दुपारचा टाईम आहे. खिडकीच्या बाहेर जवळजवळ 1-2 वाजले. आता मी इथे बेसनचं पीठ आहे ना, ते दह्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आज मी बनवते पिठलं. तर आता पिठल्यासाठी मी 1 वाटी दही घेतलं आहे, 1 वाटी पाणी घेतलं आहे, त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकून घेतलं आणि मिक्स करून घेतलं आहे. आता कढई ठेवलेली आहे. आता तेल टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला पिठलं बनवून घ्यायचं आहे. तर आता मी इथं एका साईडला कांदा कापून घेतलेला आहे, कोथिंबीर कापली आहे. आता तेल टाकून घेतलं. आता जिरं, मोहरी, कढीपत्त्याची तर आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे. जिरं, मोहरी, कढीपत्ता, कांदा हे सगळं टाकून घ्यायचं आहे. चांगलं तडतडू द्यायचं आहे जिरं आणि थोडंसं मोहरी. आता कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे. जास्त लाल पण करायचा नाही आहे, मीडियमच ठेवायचं आहे. नंतर आपल्याला ह्याच्यात हिरवी मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा आहे. तुम्ही हिरव्या मिरच्या बारीक कापूनसुद्धा टाकू शकता. नक्की करून बघा या पद्धतीने. दह्यामधलं पिठलं. तर आता हे चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे. आता तुमच्याकडे अजून काय मसाले तुम्हाला टाकायची इच्छा असेल, लाल तिखट वगैरे, तर तुम्ही टाकू शकता. पण पिठलं हे पिवळ्या रंगाचंच असतं आणि त्याच्यामध्ये हळद टाकूनच आपण करतो, म्हणजेच मिरची टाकून थोडक्यात. त्याच्यामुळे मी तसंच केलेलं आहे. आता हे चांगलं मी भाजून घेते. नंतर ह्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा वगैरे ॲड करणार आहे. तर आता इथं मी आलं लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे. तर तुमच्याकडे असं होतं का, ही रेडीमेड आलं लसणाची पेस्ट आहे ना, तेलामध्ये टाकलेली सगळं तेलच उडतं अंगावर, तडतड होतं. तुमच्याकडे पण असं होतं का? नक्की सांगा. आता मी हळद टाकून घेतली. आता मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आता जे आपण दह्यामध्ये जे ताकामध्ये आपण जे पीठ टाकून घेतलेलं आहे ना, ते ह्याच्यामध्ये मिश्रण ॲड करायचं आहे. तर चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता हे एकदम पातळ आहे. आता काय करायचं आपल्याला, ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि थोडीशी कोथिंबीर पण ह्या स्टेजलाच टाकून घ्यायची, म्हणजे त्याचं जी चव आहे ना ती त्याच्यामध्ये उतरते. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला 1-2 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा एकदा बघायचं. आता 2-3 मिनटानंतर तुम्ही बघू शकता की थोडंसं हे पातळच आहे, म्हणजे अजून झालेलं नाही आहे, कच्चंच आहे ते. आता पुन्हा मी झाकण ठेवलेलं आहे. आता माझी इथं भाकरीसुद्धा होत आलेली आहे. आता इथं पिठलंसुद्धा होत आलेलं आहे. आता मी पुन्हा झाकण काढलं. आता झालं आहे बऱ्यापैकी, तरीसुद्धा अजून ते पातळच आहे. पण हे पिठलं काय होतं, नंतर थोड्या वेळाने घट्ट होतं. तुम्ही भाकरीसुद्धा बघू शकता. आता भाकरीसुद्धा माझी होत आलेली आहे. मला तिथं पिठलंसुद्धा एका गॅसवरती होत आलेलं आहे. आता पुन्हा मी 1-2 मिनटासाठी हे पिठलं शिजू देणार आहे, कारण ते पीठ कसं कच्चं लागू शकतं, त्यामुळे आपलं थोडंसं शिजवून घेणार आहे. आता बेसन तुझा तयार आहे, भाकरीसुद्धा तयार आहे. तर मस्त आता आपण जेवण घेऊया. तर जेवणामध्ये मी घेतलं पिठलं, भाकरी, हिरव्या मिरचीचा ठेचा आहे आणि कांदा आहे. तर या तुम्ही पण सर्वजण जेवायला. आणि रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका. रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.